चातुर्मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा 4 महिन्यांचा कालावधी मानला जातो. आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंतचा हा काळ असतो. या कालावधीत भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. चातुर्मासात उपवास, जप, तप, दान, धर्म, संत वाङ्मयाचे वाचन, नामस्मरण आणि सात्विक जीवनशैली यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक भक्त या काळात काही पदार्थांचा त्याग करतात किंवा एखादे व्रत पाळतात. तसेच संतांच्या प्रवचनांचे आयोजन, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर होतात. मन, शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण करून आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी चातुर्मास हा सर्वोत्तम काळ मानला जातो. 2026 मध्ये चातुर्मासाची सुरुवात 25 जुलै 2026 आषाढी एकादशीपासून सुरू झालेली आहे. तर 20 नोव्हेंबर 2026 म्हणजेच देव उठणी म्हणजेच कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास राहील. धार्मिक मान्यतेनुसार या 4 महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, मुंज, वास्तुशांती यांसारखी शुभ आणि मांगलिक कार्य या काळात सामान्यतः केली जात नाहीत. या कालावधीत भक्तांनी आध्यात्मिक साधना, दानधर्म, नामस्मरण, संत वाङ्मयाचे वाचन आणि सात्विक आचरण यावर भर द्यावा. चातुर्मास संपल्यानंतर देव उठणी एकादशीपासून पुन्हा शुभ कार्यांना प्रारंभ केला जातो. तर चातुर्मासात या स्तोत्राचे अवश्य पठण करा. चातुर्मास हा जप, तप, उपवास आणि ईश्वर भक्तीचा विशेष काळ मानला जातो. या काळात भगवान विष्णू, श्रीकृष्ण, शिव आणि देवीच्या मंत्रांचा जप करण्यास विशेष महत्त्व दिले जाते. विशेषतः ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय, श्री विष्णवे नमः या विष्णू मंत्राचा जप अत्यंत शुभ मानला जातो. तसेच विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र, श्रीराम जय राम जय जय राम हा तारक मंत्र आणि हरे राम हरे कृष्ण महामंत्राचे नामस्मरणही मोठ्या श्रद्धेने केले जाते. चातुर्मासात श्रद्धेने मंत्रजप, दान आणि सात्विक आचरण केल्याने मनात शांती लाभते, पापांचा क्षय होतो आणि भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते.